बाप रखमा देवरून संभे सर्वता निवृत्तीने तत्वता सांगितले. तो मज व्हावा तो मज व्हावा वेळोवेळी व्हावा पांडुरंग विठ्ठल विठ्ठल. बोला पुंडली वरदे हरी श्री ज्ञानदेव कृपाळूदार माझा ज्ञानेश्वर कृपाळूदार माझा ज्ञानेश्वर कृपाळोदार ज्ञानेश्वर कृपाळोदार माझा ज्ञानेश्वर. तया नमस्कार वारंवार तया नमस्कार वारंवार न पाया कुळाचा विचार न पाया कुळाचा विचार. दया नमस्कार वारंवार दया नमस्कार वारंवार न पायाते कुळाचा विचार न पायाते कुळाचा विचार. भक्त करुणागर ज्ञानाबाई भक्त करुणागर ज्ञानाबाई ज्ञानाबाई न पाया ते कुळाचा विचार न पाया ते कुळाचा विचार. भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई न पाया ते कुळाचा विचार न पाया ते कुळाचा कैवल्याचा पुतळा साधकांची मायबाप ज्ञानियांची राजे संत ज्ञानेश्वर माऊली यांचा 3 चरणी अभंग आहे. अभंगाचं चिंतन करण्यापूर्वी थोडी प्रस्तावना देतो. मृदंगाचार्य परभणीकर आहेत, एक जालनेकर आहेत, तिथं आळंदीकर आहेत. तुमचं अभिनंदन आहे. गाव चांगले देगनूर तालुका बोध जिल्हा आदिलाबाद. मंडपाचं काम चांगलं पूर्ण केलं आमच्या मनासारखं. आणि आज या मेडीवाल्यालाही धन्यवाद आहे. उभा टाकलेत सतत. अभंगाची सुरुवात करण्यापूर्वी लक्षात ठेवा, ज्ञानदेव म्हणणारे ज्ञानेश्वर कोण आणि बाप रखमा दिवीवरून म्हणणारे कोण. अभंग त्यांचाच आहे, पण नाव का बदललं. कधी कधी असं होतं आमच्या कीर्तनकाराची सुद्धा नावं आडनाव वेगळंच असतं, गावाचंच नाव पुढे येतं. आता आमचं आडनाव वेगळंच आहे, पण सुपेकरच होऊन गेलं. मारुतराव महाराजांचं आडनाव वेगळंच आहे आपल्याकडलं, पण दस्तापूरकरच होऊन गेलं. मोतीराम महाराजांना काकाने ते ठोळेकरच होऊन गेलं. तसं काही असं झालं आहे का. त्याचा अर्थ तसा नाही. आई वडील गेल्यानंतर आळंदीमधला निर्णय लागल्यानंतर तिथून त्यांनी बाप रखमा सुरू केले. निर्णय लागला कसा. सर्व टाळकरी सज्ज आहेत, ऐकणारी माणसं सज्ज आहेत. आळंदीमध्ये ज्ञान आणि तमोगुण अधिक बरोबरच चालतंय. तुम्हाला नाही कळणार, आळंदीकडनंच कळणार ती. म्हणजे ज्ञान आहे पण अधिक तमोगुण. देहूमध्ये फक्त भक्ती आहे आणि त्याला जोड ज्ञानच आहे.
पंढरपूरमध्ये भक्ती त्याला ज्ञानाचा जोड आहे, पण आळंदीमध्ये कीर्तने असते आणि तिकडे तमाशे असतात. म्हणून बऱ्याच लोकांना कळत नाही. थोडासा विषय सांगतो कसं आहे. विठ्ठलपंतांना आळंदीच्या पिंपळाच्या पारापुशी बसून पैठणचे गणेश भट तिथे न्यायदान करायला आले होते. अशी खुर्ची टाकलेली सगळी मंडळी बसलेली. ते आल्यावर अशी घंटी वाजवली, खाना पितळी घंटी. सगळे उभा टाकले. सुस्वागतम आसने नुगा स्थिर भव. बसले. एका चांगल्या ब्राह्मणाने हात जोडून विनंती केली, आपण न्यायदान करणार आहात, योग्य न्याय द्यावं. कोणता काय प्रश्न आहे तुमचा? एक सर्वसामान्य माणसानं ब्राह्मणानं संन्यास घेतला होता, पण गुरुनी पुन्हा प्रपंचात वाट लावलं. पुन्हा प्रपंचात पडा. तर आमचा असा प्रश्न आहे, हा गुरुचा दोष का शिष्याचा दोष? एखादा शिष्य जर चुकला, त्याला आडवाटून एखादं गेलं, तर हा दोष कोणाचा? शिष्याचा का गुरुचा? म्हणून गुरुचं योग्य मार्गदर्शन पाहिजे. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म. ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीचं वर्णन करायला येतात. गुरु भरपूर आहेत, पण सद्गुरू दुर्लभ आहेत. सत्य ज्ञानाची ओळख करून देणारे जे सद्गुरू आहेत, अज्ञानाकडून ज्ञानाकडे वळणारे सद्गुरू आहेत. कर्माचे पाय भक्तीचे हात, ज्ञानाचे डोळे देणारे सद्गुरू आहेत. म्हणून त्यांचाच अभंग आहे. सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय, सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय, सद्गुरु वाचून सापडे ना होय, सद्गुरु वाचून सापडे ना होय. धरावे ते पाय आधी आधी, धरावे ते पाय आधी आधी, आपणा सारिके करी देता काळ, आपणा सारिके करी देता काळ. धरावे पाय आधी आधी, धरावे पाय आधी आधी, आपणा सारिके करी देता काळ, आपणा सारिके करी देता काळ. आपला विषय चाललाय कैवल्य या शब्दाचा अर्थ आहे शुद्ध ज्ञान, त्याला अहंकार नाही. म्हणून वर्णनच असं करेल कुठे कुठे. नाथ महाराज करायचे, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा ज्वाळा ज्ञानोबा माझा. कैवल्याचा आरतीत सुद्धा आपल्या आरती ज्ञान राजा महाकेवल तेजा, सेवेचे साधू संत मनोविरीला माझा, आरती ज्ञान राजा महाकैवल्य सेवती साधू संत मनवेदा आरती राजा. व्हेरी गुड. जमण्याचा प्रयत्न करा. कैवल्य बद्ध कैवल्य वेगळं, अहम ब्रह्मास्मीचा सुद्धा लयचं नाव न शुद्ध आहे. कैवल्याचा पुतळा पुन्हा वर गेले साधकांचा मायबाप. साधकांचा म्हणजे ज्ञानेश्वर महाराज योगी होते. ज्ञानेश्वरीचा अध्याय बघा ना, 6वा कुंडलीचा अभ्यास आहे त्यांना, पण तुम्हाला सगळ्याला जमणार नाही म्हणून साधकाचा माय बाप दर्शने आरी ताप, सर्वास्मृती सुख रूप ज्ञानोबा माझा. साधकांचे मायबाप, ज्ञानियांचे राजे. राजा किती वयाचा असावं? 60-70 वर्षाचे नसून येत नो माय 21 वर्षाचं वय असावं, संपत्ती असावी, बळे असावं. ते ज्ञानेश्वर महाराजच्या बाबतीत जमते. अंगी आयशी बळ रेडा बोले, संपत्ती जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी आयशी बळ
बोले. म्हणून ज्ञानियांचे राजे, सगळ्यांचे राजे आहेत ते ज्ञानेश्वर माऊली. आणि यांचा अभंग कुठं झाला आहे, निर्णय लागला. कसा लागला? सामान्य माणसाने संन्यास घेऊन पुन्हा प्रपंचात गुरुनी पडायला लावलं, हा दोष गुरुचा का शिष्याचा? त्यावेळेस गणेश भट म्हणतात, असा आमच्याकडे कधी निर्णय आला नाही. पण एक जण शास्त्री तिथले आळंदीचे, आपला काय जवळचा नातेवाईक पडतोय काय, काय एवढा घेता माणूस? भाषा कळली का पुण्याकडली? काय करताना येताना ही आमच्याकडली भाषा इकडे. काय करू आलं? लातूरकडला जिल्हा. बऱ्याच दिवशीच लातूरला होतो. कवा आलं? मुखेड एक नाव तालुका आहे. कवा आल्या? गेल्या गेल्या सुरू केलं. कवा आल्या? एक जण मला तुम्ही जेवल्या, मला आम्ही जेवल्या. चुलल्या भाषा खरी पुण्याची आहे. त्यांनी एकच सांगितलं, तुमच्या मुलांच्या मुंजीन तुम्हाला या जातीत यायचं असेल तर एक देहांत प्रायश्चित्त. निर्णय लागला. विठ्ठल पंतांनी पत्र लिहिले, स्वस्ती श्री निवृत्ती. घाव सहन केल्याशिवाय योग्य प्रकारचं जीवन सफल होत नाही. दुःखाचे डोंगर सोकल्याशिवाय सुखाचे डोंगर दिसले जात नाहीत. एक करा, माझी आज्ञा आहे तुम्हाला. आम्ही देहांत प्रायश्चित्त घ्यायला गेलोत, पण या अहंकारिक लोकांना धर्म शिकवा. माणसानी माणसाशी कसं वागावं याचं नाव आहे सोशॉलॉजी. समाजशास्त्र शिकलेले असतील कोणी कोणी. लिहून खिशात पत्र ठेवलं. सकाळी मुक्ताबाई निवृत्ती उठली, ज्ञानेश्वर महाराज उठले. ती मुक्ताई, आई 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 ग. निवृत्तीनाथांनी समजूत दिली. आई म्हणजे आई दर्शनाला गेली. पण हा देहांत प्राच्य घेतल्यावर पैठणमध्ये सर्व ब्राह्मण मंडळीनं त्यांना वेदांत विषय घातला आहे. ऐका थोडं कसं आहे. ब्रह्म अक्षर आहे का क्षर आहे, अद्वितीय का सर्वभूती आहे. ब्राह्मणे विद्वान होते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, निवृत्तीनाथ सांगतात, सोन्याचे अलंकार भिन्न असतील पण सोनं एक आहे. माती वेगवेगळी असेल, भांडी वेगळी असतील पण माती एक आहे. देहरूपानं वेगळे असतील पण आत्मस्वरूपानं सगळे हो हो हो. त्यात एक म्हणला, तू कोणी ते त्याचं नाव आहे, आपण रेडाखारा भाषी, पण त्याचं नाव ठेवलं आहे हलगट. एकदा घराच्या बाहेर सुटल्यावर यायचंच कळत नाही त्याला, त्याचं नाव हलगट आहे. तुझं नाव ज्ञान, त्याचं ज्ञान, तुम्हाला जे येते ते हो. ते चाबूक मारून पाहिला, पण ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज रेड्यावर हात दिल्यावर ते मुश्वर गेलं. हरि ओम यज्ञंदर्यवास्थान पुरुषांती देवा ओम राजाय प्रसन्नदिने. ज्ञानेश्वर महाराज की जय. आणि तिथून पहिल्या दर्शनाला पंढरपूरला आलेले. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी. सुख झाले हो साधनी, सुख झाले हो साधनी. तुहा विठ्ठल परमा, तुहा माधव वयात ज्ञानेश्वरी लिहिली आहे. आणि आज अभंगाला साथ देतोय आपल्या दोनच्या स्वरात. मानावं लागेल. पांडुरंगाचा आशीर्वाद, आई वडिलांची पुण्य आहे. आता तुम्ही मृदंग चांगलं वाजवायला, तुम्ही चांगले आहेत का मृदंग चांगले नाही कळलं. याचा अर्थ असा आहे, मृदंगापेक्षा त्यांच्यापेक्षा त्यांच्याकडून पांडुरंग वाजवून घ्यायला ह्याचं कौतुक करा. आता आपला अभंग ज्ञानेश्वर महाराजांचा चालला इथपर्यंत कळलं तुम्हाला. तिथून केलं सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर. आईची आठवण आहे, वडिलाची आठवण आहे.
आणि दैवत पांडुरंगाचं तेच नाव आहे विठ्ठल, त्यांची माणसं रुक्मिणी. आम्हाला सगळ्यात अगर सगळी भक्ती पांडुरंगाची आहे. मग आता थोडा अभंगाकडे येऊ. आज म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या काळातला त्यांचा अभंग आहे. मग संसार म्हणजे काय? संसार या शब्दाचा अर्थ आहे जन्माला आलोत हेच संसार आहे. ब्रह्मचार्याला संसार आहे, संन्यासाला संसार आहे, सगळ्याला संसार आहे. पण संसार सुफल कवा येतो त्याचं थोडं सांगतो. कापूस लावायच्या अगोदर बी आणावं लागते. पुन्हा मला वाटते मजूरला कोणते बोलवावं लागते वळ लावायला. इकून तिकून वळ लावली, पुन्हा फवारावं लागते. पुन्हा इकून तिकून फवारा लावलं, कापस याच्याला मिळतच नाही. इकून तिकून ते लावली याच्याला. घरात आणून ढीक ठेवला. भाव चांगला होता पण एकदम उतरला, तसाच ठेवला. पुन्हा महिन्यानं काढला आणि भाव मिळाल्याबरोबर बिल योग्य मिळालं. म्हणजे कष्ट करून करून फल मिळालं. अगोदर नाही, कष्ट करून करून फल पदरामध्ये पडलं. तसं जन्माला आलोत, जन्माला येऊन गळ्यात माळ घातली आणि पांडुरंगाची वारी करायला सुरुवात झाली. ज्या दिवशी पांडुरंगाचे पाय पाहिले त्यावेळी अभंगाच्या प्रथम चरणात म्हणतात, आजी संसार सुफळ झाला गे माय. 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 आज संसार सुफळ झाला गे माय. आज संसार सुफळ झाला गे माय. आज संसार सुफळ झाला गे माय. देखिले पाय विठोबाचे, देखिले पाय विठोबाचे, तो मज भावा, तो मज भावा, तो मज भावा, तो मज भावा. देखिले पाय विठोबाचे, देखिले पाय विठोबाचे, तो मज भावा, तो मज भावा, तो मज भावा. विठाला विठा कुंडलीमध्ये हरी विठ्ठल ज्ञानदेव. अभंगाच्या प्रथम चरणावर आत्ता आलो. स्टेप बाय स्टेप सोडू. माय शब्द काढलाय महाराजांनी. ज्ञानेश्वर महाराजांची आई वडील तर ध्यान तर प्रायश्चित्त घेतलं. माय कोणाला म्हणायचे? माय शब्द हा प्रेमाचं प्रतीक आहे. लेक रायकने गेली म्हणे माय, माय शाळेत जाय, माय शाळेत जाय, माय साखर आणून दे, माय प्रेमाचं प्रतीक आहे. शाळेत जाय माय, टाळ घेऊन उभा टाकणं, जाय माय आजच्या दिवस उभा टाक टाळ घेऊन, प्रतीक आहे. पण त्याचा दुसरा अर्थ होतो सगळा परमार्थ बुद्धीवर आहे. माळ घालणं काढणं बुद्धीवरच, कीर्तनला येणं बुद्धीवरच, पंगत मोडून टाकणं बुद्धीवरच, पंढरीची वारी करणं बुद्धीवरच आहे. एखाद्या वारीला न जाणं बुद्धीवर आहे. म्हणून चांगली सद्बुद्धी जर झाली तर संसार सफल होतो. थोडं ओवीतून घेऊ आपण. जैसे दीपकळिका धाकुटी बहु तेजा ते प्रगटी, तैशी सद्बुद्धी थे कुटी मनोनये. कसे जमत नाही बेसूर, रासूर सूर बेसूर, आजचे सगळे सुरात आहेत. पेटी वादन चांगला सूर आहे बरोबर नेहमीच असतात, त्यांना माहीतच आहे. तुमचं मृदंगही चांगलं वाजायला आणि पेटी चांगलं. हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण जय जय राम राम कृष्ण हरी हरी जय जय राम राम कृष्ण
की तुमचा आवाज चांगला आला आणि तुम्ही जवळ गेले आवाज फेल गेला. म्हणून सुरुवातीला सांगितलं होतं. आता इथपर्यंत आलं. माय कोण आहे? माय म्हणजे बुद्धी. आपापल्या बुद्धीलाच सांगायचे, जगाला सांगत नाही. बुद्धीलाच माय म्हणले. त्यांचे अभंग बघा. जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटीन माहेरा आपुल्या माय. कधी साधनी म्हणतात. रूप पाहता लोचनी सुख झाले हो, साधनी म्हणजे बुद्धीच आहे. आता साजनी झाले मी निसंग, विकल्प नवऱ्याचा सोडियला संग. काम क्रोध हे सोडियले मांग, केला मोकळा मार्ग सुरंगगा. आईचा दोगवा कळलं की याच्यामध्ये बुद्धी आता मोकळी झाली. बुद्धी आता साजनी, इतके दिवस नव्हती पण आता साजनी झाली मी संग. बुद्धीचा पालट झाला, परिपक्वता आली आणि त्याच बुद्धीला म्हणे माय कोणती माय? ज्ञानेश्वराने लग्न केलं नाही, माय राहिली नव्हती. पण सुपल म्हणतात आजी संसार सुपल झाला गे माय, आजी संसार सुपल झाला गे माय, आजी संसार सुपल झाला गे माय, आजी संसार सुपल झाला गे माय. देखिले पाय विठोबाचे, देखिले पाय विठोबाचे. तू मद पावा तो मद पावा, तो मद पावा तो मद पावा. देखिए पाय विठोबाचे, देखिए पाय विठोबाचे. तो मद बाबा, तो मद बाबा, तो मद बाबा, तो मद बाबा. आपल्या मराठी भाषेमध्ये असलेले आगा उपजणे आणि निमणे, हे साच गा मानणे तवा जो लोक म्हणे संसार वा. त्याला संसार म्हणतात, पण खरा संसार जन्माला आलोत हाच खरा संसार आहे. सगळे जन्म मिळतील पण बाकीच्या जन्मात ज्ञान नाही. ते कधी भागवताला बसत नाहीत, ते कधी माळी घालीत नाहीत, त्यांना काही ज्ञानच नाही. ज्या जन्मामध्ये परमार्थ साध्य करता येतो, जीवनमुक्त अवस्था प्राप्त करून देते, ते म्हणजे मनुष्य जन्म आहे. दुर्लभो मानुषो देहो देहिनां क्षणभंगुराहा, तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रियदर्शनम. तुम्ही श्रीमद भागवतातून ऐकलं, चांगलं वाचलं दत्ता महाराजांनी आपल्या. जगात सगळ्या वस्तू मिळतील पण एक सांगतो, पैसा पुन्हा पुन्हा मिळते, पगार पुन्हा पुन्हा मिळते. नोकरी गेली तर पैसे देऊन का होईना पण मिळते. एक महाराज नाही भेटले तर, नोटा बदलल्या तर. शास्त्रातून सांगतो, पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही, एतत् सर्व पुनर्लभ्य न शरीरम पुन्हा पुन्हा. पैसा पुन्हा मिळेल, पत्नी पुन्हा मिळेल, जमीन पुन्हा मिळेल, पण नरदेह मिळत नाही. हे अवघड आहे. म्हणून नरदेह दुर्लभ जाणारी तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, सकाळचा काकडा. आणि म्हणून आम्ही जन्माला आलो. तुकाराम महाराज सुद्धा पुरावा देतात, धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे. मला वाटलं उचलता काय की तुम्ही, पण राहू द्या त्याला एकदम. जन्माला आलोत हाच संसार आहे, पण सुफल कवा होतोय? योग मार्गानं नाही, ज्ञानाने नाही, तपाने नाही. योग डावी नागपुडीनं श्वास घ्यावं, उजवीनं सोडावं, त्याला रेचक कुंभक म्हणतात. त्याच्यापुढे प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी, ह्या भानगडीत कशाला जायचे? म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, योग याग विधी येणे नो हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी दंभ धर्म.
योगानं देव आकळल्या जात नाही, ज्ञानाने नाही. बऱ्याच ठिकाणी आम्ही आता महाराष्ट्रात फिरतो ना, ज्या त्या गावच्या महाराज कधी नसतात हजर. आम्ही विचारतो ते तुमचे महाराज दिसणार पण म्हणजे ते छोटे छोटे कीर्तन ऐकत नाहीत. कीर्तन करते, खूप चांगलं कीर्तन करते, पण अहंकारिक जीवन, त्या मार्गाने देव भेटत नाही, योगाने भेटत नाही, तपाने भेटत नाही. तप म्हणजे कोणीतरी रानात जाणं, ओम नमो भगवते वासुदेवाय, मध्येच अडथळा येतो सगळं जातं वाया. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आज माझा संसार सुफल झाला, जन्माला ते सार्थक झालं, आम्ही या भक्ती मार्गानं गेल्यामुळं आम्हाला पांडुरंगाचं पुन्हा पुन्हा दर्शन होतं. कोणता मार्ग धरला? नामदेव ज्ञानेश्वर एकाच कालातले, पण नामाचे अधिकारी नामदेव आणि ज्ञानाचे अधिकारी ज्ञानदेव. ज्ञान श्रेष्ठ का नाम श्रेष्ठ? नाही, तेवढं तुम्हाला सांगतो, ज्ञान आणि नाम बरोबर आल्याशिवाय खरा परमार्थ नाही. एकटं ज्ञानही नाही, एकटं नामही नाही, नामाला ज्ञानाचाही अधिकार पाहिजे. म्हणून नामदेव ज्ञानेश्वर महाराज कीर्तन करीत करीत म्हणू लागले, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. म्हणूनच माखणी करीत आलेले आपल्या आंध्रातले भजने आहेत. 2 मेला आळंदीमध्ये सप्ताह ठेवला आहे, ज्ञानेश्वर मंदिर, ज्ञानदीप लावू जगी. म्हणूनच हा अभंग घेतला ज्ञानेश्वर महाराजांचा. आज घेण्याचं काय कारण आहे? ठेवला आहे त्यांनी आपलं सहकार्य, आम्ही नाही ठेवला, आमच्या टाळकऱ्यांनी ठेवला आहे. सगळ्यांच्या सहकार्यातून तो अखंड सप्ताह आहे. ज्ञानेश्वर माऊली, कानडाओ विठ्ठलू कर्नाटकू, येणे मज लागे लागे, येणे मज लागे लागे. कानडा विठ्ठलू त्याच्यात अधिष्ठान शिवाजी महाराज राहतील. कधीच आळंदीला आमच्या टाळकऱ्यांना तिथं सप्ताह मिळाला नाही, पण योगायोगानं मंदिर मिळालं. कुरूर बाबा, आशेगावकर या सगळ्या लोकांनी तारखा घ्या म्हणून सांगितलं आहे. हे न भूतो न भविष्यती कार्यक्रम व्हायला आहे. गावाकडं कुठे होतील, पण माऊलींच्या दरबारामध्ये, माऊलीच्या परिसरामध्ये सप्ताह करणाऱ्याला अखंड सौभाग्य लावू, आशीर्वाद लागेल माऊलीचा आहे. येवलेशे रोप लाविलेशे द्वारी, आणि त्याचा वेळू. पण पुन्हा पुन्हा व्हावं, पुन्हा पुन्हा पांडुरंगाचं भजन व्हावं, पुन्हा पुन्हा वारी व्हावी, हे अभंगाच्या द्वितीय चरणातून म्हणतात. तू मज भावा, तो मज भावा, तो मज भावा, तो मज भावा, ओ मज भावा, ओ मज भावा, ओ मज भावा, ओ मज भावा. तो मज भावा, तो मज भावा,
हा सगुण रूपाला आलेला आहे. पण तो म्हणजे कोणता आहे? याच अवतारात पांडुरंगाने भक्ताचं कामं केलेली. राम आहे, कृष्ण आहे, पण राम अवतारात स्वभाव कडक आहे एकदम. हातात काय घेतले रामाने? धनुष्यबाण. खर दूषण त्रिशिरा काटाच काढला रामाने. मग रामाला दयाळू म्हणावं का मायाळू म्हणावं का काय म्हणावं? कृष्ण दिसायला सुंदर आहे, नामचिंतन चांगले, दिवसात घेतलास ना भजन. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वा. पण स्वभाव कडक, सख्या मामाचाच काटा काढला कृष्ण. मग दयाळू म्हणावं का मायाळू म्हणावं काय म्हणावं? त्या अवतारामध्ये कडक स्वभाव आहेत. दुष्टांचा नाश आणि भक्तांचं रक्षण म्हणजे राम आणि कृष्ण अवतार आहे. त्या दोघांचं भजनच फार गोड आहे. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. बसले लोकांनी सुद्धा म्हणा हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी 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 जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी 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 राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी 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 जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. हरी 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 राम कृष्ण हरी. कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. तो मज व्हावा या शब्दाचा अर्थ आहे पांडुरंगाचं नामचिंतन, पांडुरंगाची वारी सदैव चलू. तुकाराम महाराज तेच म्हणतात, हेची व्हावी माझी आस जन्मोजन्मी. लक्षात आलं का? नामानंद पंढरपूर. हां बघ कसं सूर आहे. हेची व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास, जन्मोजन्मी तुझा दास. काय प्रणार्थ. आमची आशा पूर्ण ही जन्मोजन्मी तुमचं दास व्हावं, वेळोवेळा व्हावं पांडुरंग. कसा शब्द आहे? तो मज व्हावा, तो मज व्हावा, तो मज तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळी व्हावा पांडुरंग, वेळोवेळी व्हावा पांडुरंग. सगळ्या अवतारामध्ये दुष्टांचा नाश केलाय. रामानं रावणासाठी अवतार घेतला, सांभाळलं, दंडकारण्या ते मारले दिलं. कृष्णानं अनेक दैत्यांना मारलं, पण या अवतारामध्ये भक्तासाठी तयार झालेला आहे. म्हणून हा तो मज व्हावा. थोडं उदाहरण सांगतो. लातूर जिल्ह्यामध्ये महिन्याचा एक वारकरी 2 माळी इथं माळी मोठं गोपीचंदन लावावं. आमचे वारकरी पोशाखात आजारी धन्यवाद आहे. नाही तर मराठवाड्यात कुठं कुठं पॅन्टीवालीच असते. पॅन्टवाल्यानं सुरुवात करूच द्यायची नाही, कवाच करू द्यायची नाही. वारकरी पोशाख आपला धन्यवाद आहे. यावेळेला गळ्यात माळी, पण पंढरीची वारी. एक वेळ असा झालं, पाणी द्यायची वेळ पंढरीची वारी एकदा झाली. शेतात चुका मेथी फिती लावलेली, मोठंचं पाणी. मग ते भक्त काय म्हणतात, गावातली लोक, बुवा तुम्हाला पंढरीला जायचे का अगोदर शेतात पाणी द्यायचे? त्याच्यासाठी मी शोधायलो, म्हणजे कोणी मजूर मिळते का, मी देतो पैसे त्यांना, काय द्यायचे. गावात ते सगळे ऐकू लागले. म्हणजे काम करता येईल, पण महाराजाला पैसे कसे मागता येतील? कशाहून रोखलं? कोणीच जाईना कामाला. सगळ्याला पैसे मागता येईल, महाराजाला कसे मागावेत? एकही कामावर येईना. आषाढी शुद्ध दशमी आली. जावे पंढरीशी आवडे मनाशी, कधी एकादशी आषाढी. मनात ध्यात लागला, पांडुरंगा
मावळं वाळलं तर हरकत नाही, भाजीपाला वाळला तरी हरकत नाही देवा, पण तुमची भेट घ्यावं वाटेल. तो मज व्हावा, तो मज व्हावा. पताका खांद्यावर घेतला, पडशी खांद्यावर घेतली आणि वाजत गाजत निघाले. ये गा तू ये गा पंढरीच्या राया, ये गा तू ये गा पंढरीच्या राया. ये गा तो ये गा पंढरीच्या राया. ये गा तो ये गा पंढरीच्या राया. पताका खांद्यावर घेतलेली आहे, पंढरपूरकडे वाट चाललेली आहे. ज्ञानोबा तुकाराम म्हणे चालेल पंढरपूरमध्ये पोहून चाले. जिकडेकडे नामाचा गजर चाललाय, घरचं विसरत पडला ते सगळं, पाणी फिर गेलं विसरून. पांडुरंगी मन रंगले, तिथं गेलं गोविंदाचे गुणी वेधले, पांडुरंगी मन रंगले. ही काळजी विटेवरल्या पांडुरंगाला लागली. माझा भक्त पंढरपूरला आलाय, पण तिकडे शेत वाळायले. पांडुरंगाने काय केलं, एका वारकऱ्याचं रूप धरले, फेटा बांधलाय, उपरनं घेतले, पायात धडा घातलाय आणि त्या गावात आले. त्या गावाचं नाव आहे कोष्टगाव. पारावर बसलेले माणसं होतेच. मग पारावर बसलेले माणसं काही कालचं कीर्तन कोणता होता, काल अभंग होता, त्याचा काही विचारत नसेल. सोयाबीनला काय भाव लागला, कापसाला काय भाव लागला, तुझं कसं चाललंय, माझं कसं चाललंय, ह्याच गप्पा असतात. काय ते आले. पांडुरंगाने काय केले, राम राम गावकरी मंडळी हो. कोण घातला राम राम? पांडुरंगाने घातला. राम राम पाहुणे हो, कोण्या गावून आला? पंढरपूरनं आलो. काय काम आहे तुमचं? नाही, इथं तुमचे साळाजी अप्पा नावाचे वारकरी पंढरपूरला जाताना मला कामाला लावले, तुम्हाला मजुरी देतो म्हणजे 2-3 दिवस हे कर. जा जा जा, आमचं काही म्हणणं नाही, जा या बोलत जा जा. वाट दाखवायला आली नाहीत बरं काय, लांबूनच म्हणायचं वाट जा जा जा, त्या बोलत जा. दार लावलेलं होतं, असं कवाड वाजविलं. आई साहेब कवाड उघडा. भाषा कोणती काढली? आई म्हणून भाषा काढली, बाई म्हणून काढू नका. बाई भाषा योग्य नाही. आई 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 ग आई. दारू उघडलं. कुठून आला? तुमच्या मालकानं धाडले. काय मजुरी? ती जाणी आम्ही जाणी म्हणले. कुठे तुमचे बैल फिलं? या बाई दुर्डीत भाकरी ठेवल्या, थोडा ठेसा आहे, वांग्याची भाजी घ्या डोक्यावर. ते बैल सोडले, कासरा हातात घेतला आणि पांडुरंग शेताकडे निघाले. या सुखा कारणे देव वेडावला, या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोने सदनी राहिला, वैकुंठ सोडोनी सदनी राहिला. या सुता कारणे देव वेडावला, या सुता कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडोनी सदनी राहिला, वैकुंठ सोडोनी सदनी राहिला. लेकराची काळजी करणारी आई, लेकराच्या डोळ्यातले अश्रू पुसणारी आई, पण भक्ताच्या डोळ्यातले अश्रू पुसणारा पांडुरंग परमात्मा आहे. किती काळजी आहे त्याला. थोडं ओवीतून सांगतो. आपुले तान भूक नेणे, ते ताने अनेके माऊलीशी करणे, तैशी अनुसरले मज प्राणे, तयाचे सर्व मे करी. सर्व काळजी योगक्षम वहाम्यम गीता सांगायची. सगळं करतो मी, त्याची चिंता देवाला आहे.
मोठ 3 दिवस आणली ती विहीर अजून आहे तिथं. लोक गेले नाहीत कोणी म्हणायला. आणि तिसऱ्या दिवशी बोलून चाललेत, येतो बरं, मालकाला सांगा तुमचं वेळेवर काम करून टाकलं. निघून गेले देव. वेळेवर बोलवते माणूस झाला. साळाजी अप्पा पुन्हा यायचे पंढरपुराहून. गावात आल्या लोकांनी सांगितलं, बाबा 3 दिवस कोण होतं की ते तुमचा मोज होते ना, मोठ बुजून टाकली. साळाजी अप्पाला शंका पडली, मी कोणाला धाडलं नाही, कोणी जाईनं गेलं, कोण आलं असेल बाबा, काही पाहुणा आला का आपला कोणी सोयरा. घरी आल्यावर विचारणा केली, कोण होतं, काही नाही म्हणले, वा मी वारकरी म्हणले, तुम्हीच धाडलं त्यांना म्हणले, तुमचंच नाव सांगितलं. आणि मग साळाजी अप्पा डोळ्यातून अश्रू घालतात, पांडुरंगा आपल्या भक्तासाठी पंढरी सोडून शेतात 3 दिवस मोठ आणली. अशा पांडुरंगाचं तो मज व्हावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा, तो माझा भावा, तो माझा भावा, तो माझा भावा, तो माझा भावा. वेळोवेळा भावा पांडुरंग, वेळोवेळा भावा पांडुरंग, ओ मज भावा, ओ मज भावा, ओ मज भावा. वेळोवेळा हरी जय जय जय, 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 हरी जय जय जय. हरी जय जय. बोला पुंडलीवर हरी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत मोतीराम महाराज. तो मज व्हावा, या शब्द तो मज व्हावा, तो मज व्हावा, 2दा शब्द काढले. त्याच्या वाचून दुसरं नको, तेच पाहिजे, तेच पाहिजे. जसं व्याकरणामध्ये पहा, हे आणि च, हे च, याच्या वाचून दुसरं नाही. लहान मुलाला आपण म्हणतो ना, शाळेत जातो का, नाही जाणार, बिस्किट देऊ का, नग, चॉकलेट देऊ का, नग, पेंट खजूर देऊ का, नग, गोयाची पुडी देऊ का, हेच दे. म्हणजे काय पसंत आलं, पुडी. नाही खात नाहीत लेकरं उगं म्हणालो मी. हेच सगळे ग्रंथ वाचील, सगळ्या ग्रंथ बघत राहील, सगळे ग्रंथ घरी ठेवील, पण ज्ञानेश्वरी वाचून दुसरं वाचणारच नाही. आवडते तर मला ज्ञानेश्वरी. ज्ञान होय अज्ञानासी, ज्ञान होय अज्ञानासी, ऐसा वरदानी केसी, ऐसा वरदानी केसी, डोळा पावी डोळा पावी पंढरी वाला विठ्ठलेश्वरी, वाला विठ्ठलेश्वरी. एकदा टाळ्या वाजवा. वा वा, काय सुंदर स्वरामध्ये गायलं. वय लहान कीर्ती महान. वय लहान असावं पण ज्ञान भरपूर असावं. थोडं उदाहरण सांगतो. 4थीचा मुलगा ज्ञानेश्वरी वाचायला आहे आणि 80 वर्षाचा म्हातारा पत्ते खेळत बसला. कोणता शहाणा, कोण शहाणं लक्षात आलं?
वय लहान असेल पण परमार्थात शिरणारा एकदम परमार्थ अंश आहे, चांगलं आहे. तो मज व्हावा, कसा व्हावं, वेळोवेळा, सकाळ संध्याकाळ दुपार, जाईल तिथं काकडा, जाईल तिथं रामायण, जाईल तिथं भागवत, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. होत नाही म्हणून प्रार्थना व्हावा. हे पांडुरंगा मायबापा तुझं चिंतन मला वेळोवेळा होतच नाही. पंढरपूरला बसतील बरेच लोक बघितले मी पंढरपूरला चातुर्मास्यात. तिथून फोन करते, हॅलो आपल्या गावाला पाऊस पेरण्या झाल्या का? कुठून? पंढरपूर. हॅलो गडी कामावर यायला का? मी आल्याशिवाय पगार देऊ नको. तिकडं प्रवचन धुंडामारच्या मठात मस्त झाले. न तद् भासते सूर्यो न शशांको न पावका यत गत्वा निवर्तनते तद्धाम प्रभो झडझडो निवहिला निगे भक्ती जीवन. आता ते चिंतन ऐकायची वेळ आहे ना, पण ते सोडून देतं निकडं करतं. म्हणून देवा अशी दुर्बुद्धी देऊ नका. दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपुजो नारायणा. आमच्या वाचेतून तुझं सर्क चिंतनच यावं. चित्ते तुझे पाय डोळा पाचे ध्यान नाम तुमचे वर्णावे चित्ते तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान अखंड नाम तुझे अखंड दोन्ही भजनाने एका आवाजात गायलं, सुंदर आहे. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान अखंड मोठे नाम तुमचे वर्णावे. याच्यापेक्षा मागणे हेची एक तुम्हा मागो तुम्ही दातारा उचित ते करा भाव कानूनी. काकडेवाली मंडळी चांगलं इथं कॅशेट भरले काकडेवाडीने, सुंदर आहे. काकड्यासारखं गोड भजन नाही, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, वारकरी पंथासारखा पंथ नाही, आदिलाबादसारखा जिल्हा नाही, बोधसारखा तालुका नाही आणि देगनूरसारखं गाव नाही. हा मंडप वाटते आपण पंढरपूरमध्येच कीर्तन करत आहोत. पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले. गोविंदाचे गुणी वेदले, गोविंदाचे गुणी वेदले, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले. गोविंदाचे गुण जगाचा मायबाप वारकरी संप्रदायाचा अगदी दैवत, पण भक्तासाठी रडतोय कधी कधी. मंगळवेड्याच्या ठिकाणी चोखोबा भिंतीत पडले, प्राण गेला. कोणीतरी बातमी पांडुरंगला सांगितली, तुमची चोखोबा गेली. चोखोबा चोख. देवाला राहुलं नाही. नाम देऊन नामा नामा जातोस का माय. शब्द कळला का? जाई नाही गेली त्याला असंच म्हणलं होतं, नामा जातोस का माय. म्हणला कुठं. भक्त चोखोबा गेला, मग काय करू, दुसऱ्याला अधिकार नाही, तूच जाय. आता ती भिंतीत पडलाय म्हणजे मग कसं होतं. नामा तुला सांगतो, संसारातले हाडं कधीच भजन करीत नाही, ती मायू बापूच म्हणतात. पण परमार्थिक माणसाच्या वाचेतून सारखं विठ्ठला विठ्ठला विठ्ठल. चोखोबा गेले, ते हाडं होते, हाडं काढू लागले. एक हाड लावलं तोंडाला, मयो बापू मयो, दिलं टाकून. सकाळी उठल्या उठल्या येते आता मायो मायून बापू बापू अशी प्रार्थना करतात, कशी मांडी घालावी. ओ रक्ताभिसरण होतंय, मेंदू चांगला राहते, पण हे सकाळी मायो 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 बापू बापू येणार दुसरी. जेव्हा चोखोबांचं हाड कानाला लागलं,
डोळ्यातून अश्रू वाहिले आणि त्या हाडातून आवाज येऊ लागला, विठ्ठला नाम तुझे चांगले, विठ्ठला नाम तुझे चांगले, ऐकता मन माझे रमले, ऐकता मन माझे रमले. विठ्ठला नाम तुझे चांगले, विठ्ठला नाम तुझे चांगले, ऐकता मन माझे रमले, ऐकता मन माझे रमले. वा विठ्ठल विठ्ठल म्हणलं ती आज ती उपरण्यात घेतली आणि हळूच यायलेत कुठं मंगळवाड्याहून पंढरपूरला. वाहन नव्हतं, डोळ्यातून धारा चालल्यात. एका ठिकाणी जेवलो होतो, एका गावात कीर्तन केलं, एकमेकाला वाढीत होतो. चोखोबा आणि ती हाड नेण्याची पाळी माझ्या खांद्यावर. काय माझं दुर्दैवी म्हणायचे, काय माझ्या नशिबाला आलं. चांगलं नाही हाड न्यायचे. ते भक्त आणि हे भक्त, हे नामाचं आलं आणि ते नामाचं. बघा मग, उस डोंगा परी रस नाही डोंगा, काय भुलला शिवरलिया रंगा, नदी डोंगा परी जल नाही डोंगा, चोका डोंगा परी भाव नाही डोंगा. गोपाळपुऱ्या पुस्तक आली आणि जेव्हा चक्कर येऊ लागली नामदेवाला, खाली बसले, काहीच कळलं ना. आज ती पुढे ठेवली. चोखोबा गेलास, भक्त गेलास तू बाबा, आता देवाला काय सांगू, देवाला काय तोंड दाखवू. तिथून म्हणू लागले, पंढरी निवासा सख्या पांडुरंगा, पंढरी निवासा सख्या पांडुरंगा, पंढरी निवासा सख्या पांडुरंगा, पंढरी निवासा सख्या पांडुरंगा, निजंतरंगा निजंतरंगा भक्ताचे पंढरी पासा सख्या पांडुरंगा, पंढरी निवासा सख्या पांडुरंगा, इथलाच आहे ना भजन चांगलं. याला दमान नाही, असं दमान म्हणून नाही. पंढरी निवासा असं नाही झालं. पंढरी निवासा सख्या पांडुरंगा. काही जलद अभंग, काही स्वरात आहेत, काही करुण आहेत, काही वीर आहेत, काही शंगार आहेत. आपलं इथपर्यंत आलं. पांडुरंगानं बुद्धी दिली, नामा रडत बसू नको, उठ माय. मी माय शब्द का काढायलो, बुद्धीला चालना. उठ माय, रडत बसू नको. झालं ते झालं, आता रडत किती दिवस बसणार. खांद्यावर ते हाडं घेऊन आल्याबरोबर पांडुरंगाने आपल्या छातीला लावली. रडालीत पांडुरंग. नामदेव म्हणतात, देवा तुम्ही मला सांगा की मी तुम्हाला सांगा. गेला माझा चोखोबा, आता एकच करा, माझ्या डोळ्याच्या समोरीची समाधी करा. सगळे भजनी बोलवून घेतले, टाळा मृदंगाचा बोला आपण गजर चालला आणि ती समाधी पांडुरंगाला. आत्ता चोखोबाची यादी नामदेव पाहिला. तेही प्राणापुरते मज आवडती निवृत्ते, म्हणून तो मज व्हावा असं कोण सांगितलं. आताच नाही घ्यायचं आपल्याला. विठोबा रकमाई घेऊ, अजून कोणाला म्हणायला लावू आणि ज्ञानेश्वर माऊली झाल्यावर मग भैरव घेऊ. असं कोण सांगितलं हे उत्तरार्धात सांगतो. ज्ञानेश्वर महाराजांना कोण सांगितलं हे असं विसरू नका. असं भजन करा. विठोबा रखमाई, जय 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 विठोबा रखमाई. बोला पुंडलीवर जय हरी विठ्ठल शेवट देऊ त्यांना, शेवट देऊ काय. आता थोडं ऐका. आपण काही काही वारकरी संप्रदाय मध्यंतरी चाली देतात, पण शेवटला देतात. नाही तर आम्ही नाही चाल दिलं, महाराज नुसतं बोलूनच गेलं की रे काय म्हणून गेलं असं व्हायला काय. एका गावात एक रुसूनच बसलं होतं. मग आम्हाला चालच काय दिले, आम्ही कह्याकला आलो तिकडून कुठून. आणि मग गावकऱ्यावर अवलंबून आहे आमच्यावर. काय आम्हाला काय माहिती काय.
कशासाठी आले ते ऐका आता थोडं कसं. निवृत्ती महाराज कोण आहेत ज्ञानेश्वराचे? तर कीर्तनकार आहेत. करेक्ट उत्तर सांगायचं, ज्ञानेश्वर महाराजांचे निवृत्ती कोण? पडले पेचात, काहीच कळणं, हे कळणं ते कळणं. भावाचं नातं आहे पण खरं सद्गुरू आहेत. ज्ञान गुडगम्य ज्ञान देवाला धरे, निवृत्तीने दिले माझे हाती. तसं निवृत्त झालेले, बंधनातून मुक्त, देह तादात्म्यातून मुक्त, प्रवृत्तीकडून निवृत्तीकडं, अज्ञानाकडून ज्ञानाकडं, त्यांचं नाव आहे निवृत्तीनाथ. आता हे नाशिकला आहे ना कुठेतरी समाधी त्यांची, कुठे आहे निवृत्तीनाथाची? हां, त्र्यंबकेश्वर कुठेतरी समाधी आहे, चांगलं आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज इथं व्यक्त करतात, मला जे सांगितलं ते माझ्या न विसंबे सर्वथा, म्हणजे कोणालाच न विसर जाऊ दे बाकीचा विसर, पण ह्या पांडुरंगाला विसरू नको. हां, न विसंबे सर्वथा कोण सांगितलं? बाप रखमा देवीवरू श्री विठ्ठला निवृत्तीने तत्वता सांगितले. बाप रखमा देवीवरा, बाप म्हणजे विठ्ठल, आई म्हणजे रुक्मिणी. इकडं बाप म्हणजे विठ्ठलपंत, इकडं आई रुक्मिणी. या आईवडिलांचे स्मरण कर आणि पांडुरंगाला विसरू नको. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर